एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। मुंबईहून कसाराच्या दिशेने येणाऱ्या लोकलवर दरड कोसळल्याने 2 प्रवासी जखमी झाले आहेत। मुंबईहून कसाराकडे येणारी लोकल ही कसारा रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याअगोदरच एका क्रॉसिंगहून स्टेशनला येत असताना ट्रॅक लगत असलेली दरड अचानक कोसळली। दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली। या प्रवाशांना रुग्णालयाला पाठवण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारापर्यंत अनेक लोकल रेल्वे धावत असतात। पहिली लोकल ट्रेन ही सकाळी 4 वाजेपासून सुरू होते। रात्री 1 वाजता शेवटची ट्रेन मुंबईहून कसाराकडे जाते। या मुंबई कसारा मार्गावर लोकल फास्ट आणि सुपरफास्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकल ट्रेन धावतात। मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे। पावसाचा फटका लोकल ट्रेनच्या वाहतुकीला बसत असतो। सध्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर काही परिणाम झाला नाही, पण कसाराला जाणाऱ्या ट्रेनवर दरड कोसळल्याची घटना घडली। दरड कोसळल्याने 2 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।